बुलढाण्यात भव्य रोजगार व आरोग्य शिबिर मेळावा संपन्न। 30 युवकांना रोजगार उपलब्ध तर शेकडो नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आज प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या निमित्ताने बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात असलेल्या गांधी भवनमध्ये मोफत आरोग्य तपासणी व भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या रोजगार मेळाव्यासाठी औरंगाबाद आणि पुण्याहून विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी आणि आरोग्य तपासणी शिबिरासाठी जळगाव येथील मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर्सची टीम उपस्थित होती। या रोजगार मेळाव्यात दुपारपर्यंत 30 युवकांना रोजगार उपलब्ध झाला असून शेकडो नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी केल्याची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील यांनी दिली आहे। आरोग्य हे निश्चितच महत्त्वाचं आहे आणि हे आरोग्य सांभाळत असताना जे मेळावे होतात तो किंवा शिबिराच्या ठिकाणी येतो आणि त्या शिबिराच्या ठिकाणी कुठली तरी तपासणी होते। त्या तपासणीच्या आणखी आपल्याला काही आजारांची माहिती मिळते किंवा बरेचसे काही आजारात जसे की आज गोदावरी फाउंडेशनचे विद्यार्थी आणि काही स्टुडंट्ससुद्धा आलेले आहेत, काही प्रोफेसरसुद्धा आहेत। तर या माध्यमातून निश्चित जे काही आजार इथे निघतील तर जसे की मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया असतील, काही इतर दुर्धर आजार असतील तर या आजारावर निश्चित काम करण्यासाठी आपण तत्पर आहोत। रोल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2025च्या वतीनं आज प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या पर्वावर आरोग्य शिबिर तसेच रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। बुलढाणा शहरातीलच नव्हे तर परिसरातील असंख्य गरजू रुग्ण व बेरोजगारांनी या ठिकाणी येऊन आपली नावं नोंदवली आणि उपचार देखील या ठिकाणी घेतले आहेत। या उपचार घेतल्यानंतर ते जे रुग्ण आहेत त्यांचं शस्त्रक्रिया असतील त्या शस्त्रक्रियाचं देखील या माध्यमातून केले जाणार आहेत। सामाजिक गरजा लक्षात घेऊन आरोग्याचे जे प्रश्न नागरिकांना आहेत या संदर्भामध्ये भव्य आरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केलं होतं। या आरोग्य शिबिरामध्ये जळगाव येथील गोदावरी फाउंडेशनचे तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांची टीम तसेच बुलढाणा शहरातील नामवंत डॉक्टर हेही यांचा समावेश होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे आरोग्य शिबिर आयोजित केलं। त्यामध्ये शेकडो रुग्णांनी तपासण्या करून त्यांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेतला। यासोबतच नामांकित कंपन्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत यामध्ये युवक आणि युवतींना जे 10वी पास असतील, 12वी पास असतील, ITI पास असतील, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग असतील यांच्या मुलाखती आता सुरू आहेत। मुलाखतीमध्ये अतिशय चांगला युवकांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे।